नमस्कार, मी सोनाली, एका 17 महिन्याच्या बाळाची आई, एक गृहिणी आणि एक मराठी डिजिटल स्किल मेंटर सुद्धा. आज मी तुम्हाला घरी राहून स्मार्टफोनच्या मदतीने मी 0 ते 1 मिलियनचा टप्पा कसा पार केला, याचं पूर्ण माहिती आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला माझी खरी-खुरी जर्नी आज बघायला मिळणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी बाय प्रोफेशनल मी एक पॅथॉलॉजी लॅब टेक्निशियन आहे. लग्न झाल्यानंतर मी जवळपास 8 वर्ष मेडिकल फील्डमध्ये ॲज अ पॅथॉलॉजी लॅब टेक्निशियन म्हणून मी 8 वर्ष जॉब केला. नंतर जेव्हा प्रेग्नन्सी राहिली, बाळ झालं, तर बाळ झाल्यानंतर मला माझा जॉब सोडावा लागला. कित्येक गृहिणी आणि कित्येक आई माझ्या या गोष्टीला सहमत असतील, की भलेही आपल्याला कितीही पगाराची नोकरी असू द्या, पण जेव्हा आई ही जबाबदारी, आई ही पदवी आपल्याला जेव्हा मिळते, तेव्हा आपल्याला तो जॉब सोडावा लागतो, स्किप करावा लागतो आणि आई नावाचं करिअर आपलं त्या ठिकाणी सुरू होतं. पण मनामध्ये कुठेतरी खंत असते, की आता आपण जॉबला जाऊ शकत नाही. प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी भले आपले बेसिक खर्च असो किंवा बाळाचे खर्च असो, या प्रत्येक छोट्या खर्चांसाठी आपण इतरांवरती डिपेंड असतो. मग ते आई-वडिलांवरती असो किंवा नवऱ्यावरती. आणि जेव्हा एखादी स्त्री जॉब करत असेल किंवा हाय एज्युकेशन असेल, तेव्हा तिला कुठेतरी या गोष्टी टोचत असतात. सो माझ्याही बाबतीमध्ये तेच झालं, की इतकी वर्ष जॉब केल्यानंतर माझी हक्काची कमाई जेव्हा बंद झाली, तेव्हा मला एक मनामध्ये कुठेतरी गिल्ट यायला लागलं, की मी आज एक-एक रुपयासाठी सुद्धा दुसऱ्यांवरती अवलंबून आहे. सो तेव्हा मी इतर बायकांप्रमाणे मी सुद्धा माझ्या डिग्रीचा घरी राहून काही उपयोग होईल का? किंवा घरी राहून मी असं काही काम करू शकेल का? जॉब करू शकेल का? जेणेकरून माझा स्वतःचा बेसिक खर्च म्हणजे महिन्याला 3,000 ते 4,000 रुपये जरी मला इन्कम आला तरी चालेल, पण ती माझे स्वतःचे पाहिजेत, हक्काचे असावेत. आणि यासाठी केवळ ह्याच एकमेव उद्देशामुळे मी ऑनलाईन सर्चिंग करायला सुरुवात केली. जिथे मला भरपूर सारे काही स्कॅम टाइप जॉब मिळाले, काही फ्रॉड टाइप जॉब मिळाले, जसं की कॅप्चा वगैरे. याच्यामध्ये फक्त माझा वेळ वाया गेला, हाती मात्र काहीच आलं नाही. सो असंच एकदा रील स्क्रोल करत असताना मला गव्हर्नमेंट रजिस्टर प्लॅटफॉर्म मिळाला, जो की बीज गुरुकुल, जो भारतीय उद्योग रत्न अवॉर्डने सन्मानित आहे. जेव्हा मला या प्लॅटफॉर्म बद्दल खात्री पटली, तेव्हा मी Googleवरती सगळ्या गोष्टी रिसर्च केल्या आणि रिसर्च केल्यानंतर जेव्हा मला प्लॅटफॉर्म जेन्युइन वाटला, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा प्लॅटफॉर्म भारतीय उद्योग रत्न अवॉर्डने सन्मानित आहे. माझ्यासारख्या 4.5 लाखांपेक्षा जास्त गृहिणी आज या प्लॅटफॉर्मवरती आपले डिजिटल करिअर बिल्ड करत आहे. सो तेव्हा मी कुठल्याही गोष्टीचा विलंब न करता फक्त 8 दिवसामध्ये मी डिजिटल स्किल्स शिकण्याचा निर्णय घेतला. आता जेव्हा आपण एखाद्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मशी जोडलो जातो, तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा आणि एक डाऊट आपल्याला किंवा आपल्या फॅमिलीमध्ये सगळ्यांनाच येतो. तो म्हणजे जर तू ऑनलाईन काही गोष्टी करतीये, तर त्याच्यामध्ये स्कॅम किंवा फ्रॉड पण होऊ शकतो. सो असाच डाऊट मलाही आला आणि माझ्या घरच्यांना देखील आला. पण मी सगळ्या गोष्टींचा रिसर्च केल्यानंतर मला मला खात्री पटली होती. पण घरून मला काही गोष्टींबाबत विरोध होता, की जर तू ऑनलाईन एखादी गोष्ट करतीये, तर ती गोष्ट स्कॅम किंवा फ्रॉड सुद्धा असू शकते. पण मला माहीत होतं, की मी जेवढा रिसर्च केलाय 8 दिवसामध्ये, त्या रिसर्चमध्ये मला कळालं होतं, की या कंपनीचं गव्हर्नमेंट सर्टिफिकेट सुद्धा आहे. कंपनी जी पे करते आणि भारतीय उद्योग रत्न अवॉर्डने ही कंपनी पेमेंट भारतीय उद्योग रत्न अवॉर्डने कंपनी सन्मानित आहे. 4.5 लाख लोकांची ती कम्युनिटी आहे. म्हणून मी या प्लॅटफॉर्मवरती डिजिटल स्किल्स शिकण्याचा निर्णय घेतला. आता डिजिटल स्किल्स शिकायला सुरुवात केल्यानंतर असं काही नाही की तुम्हाला दिवसभराचे 5-5, 6-6 किंवा 8-8 तास एकाच ठिकाणी बसून राहावं लागतं किंवा काम करावं लागतं, तर अजिबात नाही. तर मी कसं केलं, मी जेव्हा माझा जो मी टाईम होता म्हणजे बाळ झोपल्यानंतर म्हणा किंवा बाळ खेळत असताना म्हणा, जो वेळ आधी मी मोबाईल रील स्क्रोलमध्ये घालवायचे किंवा टीव्ही सीरियलमध्ये घालायचे किंवा गप्पांमध्ये वाया घालवायचे, तोच वेळ मी डिजिटल स्किल शिकण्यासाठी दिला. मिळेल त्या वेळेमध्ये मी ट्रेनिंग घ्यायला स्टार्ट केलं. डिजिटल स्किल्स शिकले, जसे की कॉपी रायटिंग असेल, कंटेंट रायटिंग असेल, व्हिडिओ एडिटिंग असेल. माझा सगळ्यात आवडता विषय तो म्हणजे फ्रीलान्सिंग आणि अफिलिएट मार्केटिंग. सो फ्रीलान्सिंग आणि अफिलिएट मार्केटिंग या डिजिटल स्किल्स मी शिकले आणि त्या स्किल्सच्या जोरावरती माझी पहिली इन्कम 23 दिवसामध्ये मला जमा झाली. ती म्हणजे ₹4,000. एका दिवसाची इन्कम माझी 4,000 होती आणि तिथपासून माझा खरा प्रवास सुरू झाला. सो जेव्हा मला डिजिटल प्लॅटफॉर्मची ताकद समजली, तेव्हा मी हळू-हळू डिजिटल स्किल्समध्ये अजून इम्प्रूव्हमेंट केली. अजून वेगवेगळ्या ट्रेनिंग शिकण्याचा प्रयत्न केला आणि फायनली 3 महिन्यामध्ये मी माझे ₹50,000 या प्लॅटफॉर्मवरून कंप्लीट सुद्धा केले. आता या प्रवासामध्ये खूप साऱ्या चढ-उतार आले. काही गोष्टी माझ्याकडून मिस्टेक झाल्या.
कुठल्या मिस्टेक झाल्या, काय मी चुका केल्या जेणेकरून मला इथपर्यंत पोहोचायला 3 महिने लागले. या सगळ्या चुका मी माझ्या रोडमॅपमध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत आणि इथून पुढे जो पण म्हणजे 1 जानेवारी 2026 पासून तर टिल डेट आतापर्यंत असा एकही महिना नाही की माझी महिन्याला 1 लाखांपेक्षा कमी इन्कम झालेली आहे. त्याचा ऑलरेडी मी लाईव्ह व्हिडिओ सुद्धा युट्यूबवरती शेअर केलेला आहे. सो सांगण्याचा उद्देश असा की डिजिटल स्किलमध्ये खूप पॉवर आहे. खूप साऱ्या महिलांना असं वाटतं की आता बाळ झाल्यानंतर आपलं करिअर संपलं किंवा आता आपण इथून पुढे काहीच करू शकत नाही, पण असं अजिबात नाहीये. आजच्या डिजिटल काळामध्ये, आजच्या डिजिटल इरामध्ये तुम्ही घरी राहून मोबाईलद्वारे किंवा स्मार्टफोनद्वारे, लॅपटॉपद्वारे तुम्ही तुमचं करिअर पुन्हा रिस्टार्ट करू शकता, जसं मी केलंय आणि माझ्यासारख्या लाखो गृहिणींनी केलं. गरज आहे की तुम्हाला फक्त डेडिकेशनची, तुमच्यामध्ये शिकण्याची जिद्द पाहिजे, शिकण्याची तयारी पाहिजे आणि पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला मेहनत करण्याची आवड पाहिजे. आणि जर या दोन्ही गोष्टी एकत्रित आल्या, योग्य सपोर्ट मिळाला, प्लॅटफॉर्म तर ऑलरेडी स्ट्रॉंग आहे आणि या गोष्टीमुळे तुम्ही तुमचं भविष्य, तुमचं डिजिटल करिअर पुन्हा रिस्टार्ट करू शकता. आता हा व्हिडिओ बनवण्यामागचा सगळ्यात मोठा उद्देश म्हणजेच सप्टेंबर 2025 ते जून 2026 या 10 महिन्याच्या काळामध्ये मी तब्बल 10 लाख रुपयांची मोठी अचिव्हमेंट केलेली आहे. सो त्याचं सेलिब्रेशन आज मला करायचंय. सो मी माझं सेलिब्रेशन कसं केलं तुम्हाला मी आता दाखवते. सो फायनली माझा 10 लाखाचा, माझा 1 मिलियनचा टप्पा या ठिकाणी पार पडलेला आहे आणि ही माझ्यासाठी खूप प्राऊड फिलिंग आहे. कारण जेव्हा एक गृहिणी, जेव्हा एक नवीन आई आपलं करिअर संपलं असं गृहीत धरते आणि तेव्हाच मला कुठेतरी डिजिटल स्किल विषयी माहिती मिळते आणि मी तो निर्णय घेते, मी ऍक्शन घेते डिजिटल स्किल शिकण्याची. आणि एक आई जिथे आपल्या बाळाचे कुठलेही माइलस्टोन मिस न करता आपल्या बाळासोबत संपूर्ण वेळ घालवत मिळेल त्या फ्री टाइम मध्ये डिजिटल स्किल शिकते आणि एवढी मोठी अचिव्हमेंट करू शकते. माझ्यामध्ये हे पोटेन्शियल आहे, मी घरी बसून लाखो रुपये कमवू शकते, हे मला तेव्हाच कळलं जेव्हा मी डिजिटल स्किल शिकण्याची सुरुवात केली. सो तुम्ही सुद्धा एक हाऊसवाईफ असाल किंवा नवीन आई असाल किंवा प्रेग्नंट वुमन असाल किंवा तुम्ही वर्किंग प्रोफेशनल असाल किंवा एक स्टुडंट असाल, सो तुम्ही पण या सिच्युएशन मध्ये स्टक असाल किंवा लग्नानंतर जॉब गेला असेल, आई झाल्यानंतर तुमचं करिअरला ब्रेक लागला असेल, सो तुम्ही सुद्धा माझ्यासारखं करिअर पुन्हा रिस्टार्ट करू शकता. कसं करायचं, काय करायचं याचा पूर्ण रोडमॅप तुम्हाला माझ्या टीम सोनालीमध्ये माझ्या पर्सनल मेंटरशिपमध्ये प्रोव्हाइड होतो. सो स्क्रीनवर दिसत असलेला मोबाईल नंबर लगेच सेव्ह करा आणि मला व्हॉट्सअपला कनेक्ट करा. तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करून आपण तुमच्या जर्नीची सुरुवात करू.